नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अर्णवने ईश्वरीसाठी सुंदर ड्रेस आणलेला असतो, साडीच. आणि आता ईश्वरी ती बघून खूपच खुश होते आणि म्हणते की सर तुम्ही माझ्यासाठी ड्रेस आणलात. अर्णव म्हणतो की तू नाही का माझ्यासाठी आता हा सूट आणला, त्यामुळे मी सुद्धा तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणला आणि खरंच आता लवकरात लवकर चेंज करून बाहेर ये. तेव्हा ईश्वरी थँक्यू करत असते. अर्णव म्हणतो की थँक्यू काय म्हणते, लवकरच बाहेर तयार होणे ड्रेस वगैरे घालून, मी वाट बघतोय. वेळ वाया घालू नको, मला बघायचं आहे की तू कशी दिसते ते. ईश्वरी ते करत असते. तर अर्णव म्हणतो की अगं ते काय करते मी सिंदूर, अगं घाल ना पटकनी, मला बघायचं आहे तुला. ईश्वरी खुणावते की बाहेर जा म्हणून. तर अर्णव म्हणतो की हो सॉरी, आणि आता मी बाहेर जाऊन आउट साईडला थांबतो आणि लवकरात लवकर तू तयार होऊन बाहेर ये, लवकरात लवकर पटकन रेडी होऊन बाहेर ये, मी वाट बघतोय. तेव्हा ईश्वरीला फारच आनंद होतो. अगदी दृष्ट काढत म्हणते की किती बडे दिसतो माझा नवरा. आता हे सर्व ऐकतो दरवाजात उभं राहून आणि म्हणतो की काय म्हणाली मी सिंदूर. लगेच ईश्वरी म्हणते की अहो सर जा ना तुम्ही. येते तिला खूपच आनंद झालेला असतो. तिला असं वाटतं की खरंच अर्णव सरांनी मला ड्रेस दिला. तिला इतका आनंद होतो की काय करू काय नाही, इतकी मात्र ती खुश झालेली असते. सारखी त्या बॅगकडे पाहत असते आणि तिला आता प्रपोज कसं करायचं हे मात्र आता आठवत असतं. सारखी ती आता त्या बॅगकडेच बघत आहे, तिला काय करू काय नाही असं झालेलं असतं. त्यानंतर मात्र आता अविनाश मामा खाली अंजलीला म्हणतो की खरंच खूपच सुंदर दिसतेस. तेव्हा अंजली आणि अविनाश मामावर अर्णवकडे पाहतात. अर्णव त्यांना हाय करत असतो. तर लगेच अविनाश मामा म्हणतो की अरे हाय काय करतो, लवकरात लवकर खाली ये, किती उशीर झालेला आहे बघ ना. तर अंजली खुश होऊन अर्णवकडे पाहत असते. त्यानंतर ईश्वरी आरशासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते की सरांना प्रपोज कसं करायचं आहे. आणि परत म्हणते की मिस्टर राजशिर्के, आणि परत म्हणते की नकोय मिस्टर भांडे, आणि परत हे सुद्धा नकोय, आणि ह्या प्रेमाच्या आनंदावर भांडणं नको. नक्की काय करता येईल, डायरेक्ट मी अर्णव म्हणू का असा ती विचार करते. अर्णव म्हणू का, परत म्हणते की नाही नको ते पण नकोय. परत तिच्या डोक्यात विचार येतो आणि म्हणते की चिंटू आय लव्ह यू, आणि परत विचार करते आणि म्हणते की नकोय, कुठल्या तरी चिंटूकल्या मुलावर प्रेम केल्यासारखं वाटतं. आणि परत विचारते की काय म्हणू, आणि परत म्हणते की नकोय, सरळ मी आय लव्ह यू म्हणून टाकते. पण आता सर सुद्धा किती ऑड वाटतं, नक्की काय करू मी. परत आरशासमोर येते आणि आरशासमोर उभं राहून ती स्वतःला म्हणते की इशू आज काही जरी झालं ना तरी प्यार का इजहार करूनच टाकायचा आहे. आणि आता ती त्यामध्येच मग्न झालेली असते की कसं प्रेमाचं प्रपोज करायचं. आणि तेवढ्यात मात्र अर्णव दरवाजा वाजवतो. तो तिची अजूनपर्यंत वाट तेथेच बघत आहे. तर ईश्वरी विचारते की कोण आहे. तर अर्णव म्हणतो की अगं मी सिंदूर कोण आहे असं का विचारते, मी तुझी वाट बघतोय. मी तुला म्हटलं ना मी म्हणजे आउट साईडला थांबणार आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते की कशासाठी. अर्णव म्हणतो की कशासाठी म्हणजे कशासाठी काय, आणि हे बघ मी सिंदूर मला तुला बघायचं आहे एकदा, ती तू कशी दिसते म्हणून. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय हो थोडंसं धीर धरा ना. आणि हे काय तुम्हाला थोडंसं तरी धीर धरवत नाही, मी अजून साडी सुद्धा उघडलेली नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं मी सिंदूर लवकर तयार हो, अगं वेळ फार कमी आहे, आवर लवकरात लवकर, लोक आलेले आहे तिकडे. ईश्वरी परत दरवाजात येते आणि म्हणते की सर अहो थोडीशी सब्र रखो, मी तर अजून साडी उघडली सुद्धा नाही, आमची खरी तयारी आहे तर ती नंतर सुरू होते. तुमचं काय आपलं नुसता शर्ट वगैरे घातला, कोट घातला आणि झालं, आता सगळं काही सुरू होतं तुमचं. तेव्हा अर्णव म्हणतो की अर्धवट तुझ्यासारखं. तेव्हा ईश्वरी विचारते की काय म्हणालात, आणि परत म्हणते की हो ऐकलेलं आहेत मी. आणि हे बघा आज घरामध्ये पार्टी आहे आणि मी तुमच्याशी एवढं चांगलं वागलेले आहे, तुम्ही फार बढिया दिसत आहात, त्यामुळे उगाच भांडणं करू नका, मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर भांडू नकोस, बडबड कमी कर तुझी. मला एक गोष्ट सांग, तुला किती वेळ लागणार आहे, येणार आहेस की नाही तू लवकर. आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही जर असं डोक्यावर बसलात ना, मला हे सर्व लवकर नाही करता येणार, मी लवकर चेंज नाही करणार. जोपर्यंत येथे तुम्ही उभी आहात ना तोपर्यंत मी चेंजच नाही करणार. जा बरं लवकरात लवकर तुम्ही. म्हणून ईश्वरी अर्णवला बाहेर जायला सांगते. अर्णव चिडतो आणि म्हणतो की फाईन जातो मी. आणि अर्णव निघून जातो तो खाली. तर ईश्वरी म्हणते की गेलात का. तर अर्णवचा आवाज येत नाही, म्हणून ती म्हणते की बहुतेक गेले वाटतं, आणि आज पण माझ्याशी भांडलात, आणि आता यांचा भांडणाचा स्वभाव आहे तो काही जाणार नाही. तर बाहेर आता सगळे गेट्स आलेले आहेत आणि आता सगळेजण अर्णव आणि आजीसोबत मस्त फोटो सेल्फी घेत आहे. आकाश मात्र काही गेट्सची गप्पा करत असतो अर्णवची, आणि त्यांची ओळख करून देतो. आणि आता अर्णव त्यांच्या हातामध्ये हात देऊन त्यांचं वेलकम करतो. त्यानंतर जेव्हा त्याचं लक्ष वर जातं तेव्हा तो पाहिणे जिन्यावर बघत असतो, कारण ईश्वरी खूप छान तयार होऊन बाहेर आलेली असते. अर्णव सारखा तिच्याकडेच पाहत असतो, आणि अर्णव सारखा तिच्याकडेच पाहत आहे.
जसजशी ती खाली येत असते अर्णव आता इतका तिच्यावर फिदा झालेला आहे, परंतु आता ईश्वरीला म्हणजे आपण तिच्यावर इतकं खुश आहोत, इतकं फिदा आहोत, म्हणून आता तो काही तिला मुद्दाम न बघितल्यासारखं करत असतो. जेव्हा ती अर्णवच्या जवळ येते, काही गिफ्ट्स मात्र आता काही क्लायंटने दिलेले असतात, काही गेस्टने, आणि आता तो ईश्वरीच्या हातामध्ये द्यायला लागतो, पण परत म्हणतो की शिर्के धरा. तर अर्णव आता मुद्दाम तिला भाव देत नसतो. तर आता ईश्वरी म्हणते की सर सर सर, आणि ती हात धरते. नक्की काय चालू आहे असं विचारते. तर अर्णव म्हणतो की पार्टी सुरू आहे. ईश्वरी म्हणते की तुमचं नक्की काय सुरू आहे. अर्णव म्हणतो की माझं कुठे काय चाललं, मी नीट लोकांशी भेटतो, बोलतोय आणि अगदी ओळख करून घेतोय, माझं मात्र व्यवस्थित सुरू आहे. त्यावरती आता ईश्वरी म्हणते की अहो सर, तुम्ही माझ्याशी नीट नाही वागत, नक्की तुम्हाला काय झालं. त्यावरती अर्णव म्हणतो की मला काही झालेलं नाही, मी ओके आहे. ईश्वरी म्हणते की नाही, नक्कीच तुम्हाला काहीतरी झालेलं आहे. तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की हो का, तुम्हाला काहीच झालेलं नाही, मग मी कशी दिसते हे सुद्धा तुम्ही नाही सांगितलं. अर्णव म्हणतो की एक्झॅक्टली, आणि तेच सांगण्यासाठी मी मात्र बाहेर थांबलो होतो. मी तुला म्हटलं होतं की मी आउट साईडला थांबतो म्हणून, तुझी वाट बघत. मग आय थिंक मी 15-20 मिनिटं मी थांबलो होतो, तेव्हा तरी सुद्धा तू तुझ्यातच मग्न होती. आणि तेव्हा आता ईश्वरी त्याचा हात धरते आणि म्हणते की अरे भगवान, आणि तेवढ्यात काही पाहुणे तेथे येतात आणि ईश्वरी आता त्या आणि अर्णव त्यांच्याशी हसतात. आणि ते आता थोडेसे बाजूला गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की अरे भगवान, त्यामुळे तुम्ही चिडलेला आहात, तर एवढे मोठे बिझनेसमन तुम्ही आणि असं नाकावर राग घेऊन फिरतात का. तेव्हा लगेच आता अर्णव तिला म्हणतो की नाकाचा आणि रागाचा काय संबंध आहे मिस इंदौर. तर मिस इंदौर म्हणते हो, एवढ्या मोठ्या बिझनेसमनने संयम ठेवायला नको का. अर्णव म्हणतो की हट. तर ईश्वरी म्हणते की थोडासा संयम ठेवायला हवा. तेव्हा आता अर्णव परत म्हणतो की मिस इंदौर, मी तुला अगोदरच सांगून ठेवतो, मला राग येऊन देऊ नकोस. त्यावरती ईश्वरी म्हणते की सर, मी तुम्हाला कशाला राग येऊन देऊ, आणि तुम्ही कशावरून मात्र भांडू शकतात, त्यामुळे मी म्हणूनच तुमचं नाव भडकूचंद भांडाभांडे ठेवलेलं आहे. ईश्वरी हसत असते. तर अर्णव म्हणतो की शटाप सारखी बडबड करत असते, म्हणून तो तेथून बाजूला जायला निघतो. आता ईश्वरी पुन्हा त्याचा हात धरते, खुश करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की सॉरी म्हण. तेव्हा ईश्वरी सॉरी बोलते. तर अर्णव म्हणतो की नीट म्हण. तेव्हा ईश्वरी पुन्हा सॉरी म्हणते आणि परत सॉरी करते. तर अर्णव म्हणतो की खरंच थँक्यू. अर्णव तिला म्हणतो की बाय द वे, आता खरंच खूप छान दिसते. आता ईश्वरी म्हणते की सर नीट बोला. अर्णव म्हणतो की नीटच बोलतो. तर ईश्वरी म्हणते की माझ्याकडे बघून नीट बोला. ईश्वरी आता म्हणते की सर नीट माझ्याकडे बघून डोळ्यात डोळे घालून. अर्णव तिच्याकडे बघतो आणि आता खुश होतो, म्हणतो की खरंच खूप छान दिसते. ईश्वरी खुश होते आणि थँक्यू असं म्हणते. त्यानंतर मात्र आता पार्टीला सुरुवात होते. अविनाश मामा स्टेजवर अनाऊन्स करायला येतात, चला प्लीज 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 लेडीज अँड जेंटलमेन, आता मी पार्टीला सुरुवात करत आहे. मी अविनाश, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. अविनाश मामा सगळ्यांकडे बघतो. आता सगळेजण अगदी मस्त असतात. तर अविनाश मामा म्हणतो की कुणाच्या चेहऱ्यावर कसलीही रिॲक्शन नाही आणि परत म्हणतो की मी अर्णवचा मामा. तेव्हा लगेच सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि अर्णवची ही ओळख आहे, तर त्याला 7 समुद्राच्या पलीकडे न्यायची होती, म्हणून त्याने कन्सल्टमेंट पाठवली आणि कन्सल्टमेंट पाठवून मात्र सक्सेस करून दाखवलं. जे काही आहे ते डील पूर्ण केलं, म्हणूनच आजची ही पार्टी आहे तर ती अविनाश मामा नाही देत, तर अर्णव राजे शिर्के, आणि त्यांच्यासाठी आता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. म्हणून सगळेजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात आणि सगळेजण बाकी खूपच खुश होतात. त्यामुळे आजचे जे काही उत्सव मूर्ती आहे तर त्यांना मी येथे येण्याची विनंती करतो आणि त्यांनी त्यांच्या मनातील ज्या भावना आहे तर ते येथे येऊन मोकळ्या कराव्यात असं मी त्यांना विनंती करतो. तेव्हा आता अर्णव हसत असतो. तर ईश्वरी म्हणते की अहो हसतात काय, उत्सव मूर्ती आहे तर तुम्हीच आहात, चला ना, जा ना लवकर. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की अरे मी तुलाच उत्सव मूर्ती म्हणतो, ये ना लवकरात लवकर. आणि अर्णव साठी पुन्हा एकदा अगदी टाळ्या वाजवा. तेव्हा लगेच आता अर्णव हा स्टेजवर येतो आणि मामाला म्हणतो की मामा मी पुन्हा एकदा सांगतो आणि आय एम प्रिपेअर. तेव्हा आता अंजली म्हणते की अरे तुला प्रिपरेशनची काय गरज आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की दादा अरे तू काही जरी बोलला ना तरी सुद्धा आम्हाला चालेल. त्यानंतर आता ते दुसरे मॅनेजर म्हणतात की हे बघा अर्णव सर, तुमच्या डॅशिंग निर्णयामुळे मात्र या स्ट्रॉंग निर्णयामुळे कंपनीने खरंच खूप अचीव केलेला आहे आणि तुमचा जो काही आता हा एक्सपिरियन्स मात्र सगळ्यांच्या समोर शेअर तर केलाच पाहिजे. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की बघ, आणि तू जर स्वतः म्हणतो की तू प्रिपेड नाही, आणि काय तू खरंच प्रिपेड नाही. अरे मी तर स्वतः म्हणतो की तू काय आहे, आणि असे फालतू निर्णय आहे तर ते मी आणखीन टाकू शकतो, असं काही बोलू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर तू बोलतो की नाही, लवकरात लवकर बोल. तेव्हा लगेच आता अर्णव अविनाश मामाच्या हातातील माईक घेतो आणि बोलायला सुरुवात करतो. ईश्वरी खूप छान खुश होत टाळ्या वाजवते. तेव्हा मात्र आता लगेच अर्णव बोलायला सुरुवात करतो. अर्णव म्हणतो की हे बघा, आता मी खरंच म्हणजे जो निर्णय घेतला होता अगदी मोठ्या धाडसाने घेतला होता. खरं तर माझ्या टीम मधील जे काही लोक होते ते बरेचसे माझ्या अगेन होते. सगळेजण मला सांगत होते की ही डील
स्वीकारू नको म्हणून. आणि असं असून सुद्धा माझ्या हट्टापायी त्यांनी आता ही डील सुद्धा स्वीकारली. आणि सगळ्यांनी मला खरंच खूप छान सपोर्ट केलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थँक्यू सो मच. पण अर्णव आपल्या सगळ्या टीमचे अगोदर आभार मानतो. सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि अर्णव जे काही बोलत आहे ते शांतपणे ऐकून घेऊन आता सगळ्यांना ते त्याचं स्पीच आहे तर ते खूप आवडतं. अर्णव पुढे म्हणत असतो, ॲक्च्युली म्हणजे आता हा टास्क होता तो खूप खरंच कठीण होता आणि इतक्या कमी वेळामध्ये आम्हाला हे सर्व पूर्ण करून द्यायचं होतं आणि त्यासाठी सगळ्यांनी मात्र एकत्र येऊन इतकी कठीण मेहनत घेतली, रात्रंदिवस एकत्र केलेत आणि शेवटी ही डील पूर्ण करून दाखवलीच. असं मात्र आता तो सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी आता ह्या सगळ्यांनी मदत केलेली आहे त्यांना. कारण एक खूप मोठं डील हे होतं. 4-5 दिवस मात्र आम्ही झोपलो सुद्धा नव्हतो आणि 4-5 दिवस आम्ही कोणीही झोपलो नाही. इतकं मोठं डील असताना सुद्धा आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तयार केली. अगदी रात्रंदिवस एकत्र येऊन काम केलं आणि शेवटी हे डील आम्ही फायनल केलं. पुढे आपण असं डीलसाठी काहीतरी आता हे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मात्र आता हे डीलचं एक खूप मोठं महत्त्व आपल्याला कामी येणार आहे. पुढे सुद्धा अशा जेव्हा मोठमोठ्या डील आपण स्वीकारू आणि तेव्हा मात्र पुढे जाऊन सुद्धा ह्या डीलसाठी आपण जेवढी मेहनत घेतलेली आहे तर ती सगळ्यांच्या लक्षात राहील. पुन्हा एकदा आता सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच वन्स मोर. खोस माय फॅमिली माय होम. माझ्या घरच्यांनी सुद्धा मला खरंच खूप सपोर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. म्हणून तर सगळ्यांना थँक्यू सो मच म्हणतो. मी मला सपोर्ट केल्याबद्दल आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याबद्दल थँक्यू सो मच म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात. वल्लरी आणि नम्रता मात्र रागातच आणि तोऱ्यातच शेजारी शेजारी बसून पाहत असतात. कारण अर्णवचं जे कौतुक होत आहे ते काही त्यांना बघवत नसतं. त्यांचा फार जळफळाट होत असतो. म्हणून दोघी आता शेजारीच एकमेकींच्या जवळ बसलेले आहेत. ईश्वरी मात्र खुश होत आता टाळ्या वाजवत आहे. तिला फारच आनंद होतो आणि तिने मस्त टाळ्या वाजवल्या असतात. तिला इतका आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत असतो. आणि त्यानंतर अर्णव मात्र आता ईश्वरीचं कौतुक करणार आहे. तर मात्र अर्णवला त्याच्या आईची खूप आठवण आलेली असते. तो तिच्याबद्दल सुद्धा सांगतो की खरंच आता या क्षणाला माझ्या आईची मला खूप आठवण येते. कारण खूप छान कपडे ती शिवत होती. तिला सुद्धा एक फॅशन डिझायनर व्हायचं होतं. बट कारण ती नाही हे सर्व करू शकली, तिचं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं. आणि आय नो ती जिथे कुठे असेल माझंही यश बघून तिला खरंच अभिमान वाटला असेल. तो वर बघतो आणि म्हणतो की आई मिस यू. आणि त्याला आईची आठवण झाल्यानंतर आता डोळे भरून येतात आणि तो इकडे तिकडे बघत म्हणतो की अगं आई मला माहिती आहे की तू काय माझ्या सोबत आहे. खरंच थँक्यू सो मच. तुम्हाला खरंच खूप मोठा सपोर्ट दिलेला आहे, सपोर्ट केलेला आहे, काय माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. त्याला आपल्या बाबांची सुद्धा आज आठवण होते. तो म्हणतो की माझे बाबा एक खूप मोठे बिझनेसमॅन होते. बिझनेस मोठा करण्यासाठी मोठमोठी जी चॅलेंज होती तर ते स्वीकारायचे, मोठी स्वप्न बघायची. हे बघा बाबा जिथे कुठे तुम्ही असताल ना तुम्हाला मात्र आता हे आपलं जे काही सक्सेस आहे तर ते बघून मात्र खूप बरं वाटलं असेल. तेव्हा आता ईश्वरीचं हे सर्व काही ऐकून तिचे डोळे भरून येतात. कारण आज अर्णव आपल्या बाबांबद्दल सुद्धा किती काही छान बोललेला असतो. सगळेजण ऐकत असतात. सगळ्यांना खूप छान वाटतं. आजीला सुद्धा आता बाबांची आठवण होते आणि सात्विकाची सुद्धा तिचे सुद्धा डोळे भरून येतात. अंजली सुद्धा. नम्रता आणि आता ही वल्लरी अगदी तोंड पाडून पाहत असतात. कारण ह्या वल्लरीने त्याच्या आई बाबांना मारलेलं असतं. अर्णव मात्र त्यांची आठवण काढत डोळ्यामध्ये पाणी आणतो आणि म्हणतो की सो आई आणि बाबा थँक्यू सो मच. तेवढ्यात अंजली पुढे येते. अंजली पुढे येऊन आता त्याच्या हातातील माईक वगैरे घेते आणि म्हणते की इतक्या मोठ्या आता हे सेलिब्रेशन नंतर अर्णव केक कापेल आणि अगोदर चिंटू म्हणायला लागते. परत म्हणते की नाही अर्णव केक कापेल आणि अंजली मात्र केक आणा प्लीज असं म्हणते. तर अविनाश मामा म्हणतो की चला रे एक केक आणा आणि परत तो त्यांच्याकडे बघतो, हसतो आणि म्हणतो की केक आणा रे लवकर. किंवा आता अर्णवला तिथे टेबलवर मस्त केक सजवलेला आणून दिला जातो. सगळेजण खूपच खुश असतात आणि हसत असतात. ईश्वरी आणि आकाश तर खूपच खुश असतात. परंतु नम्रताचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि वल्लरीचा. कारण हे जे काही आहे ते बघून त्यांचा जळफळाट होत असतो. तेव्हा मात्र आता लगेच अंजली म्हणते की सात्विक फॅशन तर्फे मी अर्णव राजशिर्के यांना विनंती करते की त्यांनी आपला सक्सेस आहे तर तो केक कापून सेलिब्रेट करावा. तेव्हा अर्णव खरंच अगदी खुश होत म्हणतो की थँक्यू सो मच. आणि हे बघा केक कापण्यापूर्वी मात्र मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे असं म्हणतो. कारण त्याला आता ईश्वरी बद्दल बोलायचं असतं आणि ईश्वरीला सोबत घेऊन ते केक कापायचा असतो. म्हणून तो आता ईश्वरी बद्दल बोलायला पुढे येतो आणि मला येथे एका स्पेशल व्यक्तीचं नाव आहे तर ते अनाउन्स करायचं आहे आणि त्या सगळ्या एका स्पेशल व्यक्तीमुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. तर तो मिस इंदौर म्हणून ईश्वरीकडे बोट करतो आणि ही म्हणजे माझी बायको ईश्वरी अर्णव राजशिर्के म्हणून सगळेजण मात्र आता टाळ्या वाजवतात.
ईश्वरी आनंदाने टाळ्या वाजवत आता अर्णव तिला अगदी हात पुढे करतो घेण्यासाठी आणि ईश्वरी त्याच्या जवळ येते आणि आता अर्णव म्हणतो की खरंच कधी कधी काही डिसिजन आहे तर ते घेण्यासाठी खूप कठीण जात असतं आणि तुमच्या आजूबाजूचे जे काही विश्वासू आहे तर ते तुमच्या अगदी आजूबाजूलाच असतात आणि दॅट टाइम युनिट समोन तो तुम्हाला सांगतो की तुमच्यावर विश्वास आहे म्हणून. ती खरंच माझ्या आयुष्यामध्ये मी सिंदूर आली आणि तिच्यामुळे आता खरंच मी खूप काही करू शकलो. तिने कायमच मला सपोर्ट दिला, तिने मला कायम म्हणजे प्रेरणा दिली. ती माझ्या लाईफमध्ये आल्यापासून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर ते क्लिअर झालेल्या आहेत, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, चेंज झालेलं आहेत आणि तिच्यामुळे मी सर्व काही यश आहे या यशाचा मानकरी तिच्यामुळेच ठरलेला आहोत. नम्रताचं मात्र हे सर्व ऐकून खूपच जळफाट होत असतो. तिला काय करावं काय नाही असं होत असतं कारण ईश्वरीचंच कौतुक होत असतं म्हणून तिला खूप राग येत असतो. हे जे काही डील आहे तर त्या डील घेण्यामागचं खरं कारण आहे तर ती ईश्वरी, माझी बायको ईश्वरी. तिने जर त्यावेळेस सपोर्ट केला नसता तर खरं मी हा डिसिजन घेतलाच नसता. या सगळ्या यशाच्या पाठीमागे आहे तर ती माझी बायको मी सिंदूर. आता ईश्वरीचं तो इतकं कौतुक करत आहे ते बघून ईश्वरी पूर्णपणे भारावून जाते. अविनाश मामा, अंजली, आजी हे सगळेजण अगदी डोळे भरून अर्णवकडे पाहत असतात की आता खरंच आपल्या बायकोचं तो किती कौतुक करत आहे आणि ईश्वरी सारखी तर अर्णवकडेच पाहत असते. सगळ्यांच्या समोर मात्र अर्णव ईश्वरीला म्हणतो की थँक्यू सो मच तुम्हाला इतकं सपोर्टिंग केल्याबद्दल. ईश्वरी खूप खुश होऊन हसते. तेव्हा आकाशला मात्र काहीतरी वेगळंच फील होतं कारण आता सगळं काही झालं परंतु त्याने काही आकाशचं नाव घेतलेलं नसतं म्हणून आकाशला काहीतरी एक वेगळं फील होतं आणि नम्रताचा मात्र खूपच जळफाट होत असतो. नम्रताला आता काय करावं आणि काय नाही असं होत असतं. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवत असतात तर आता सगळेजण इतके खुश आहेत परंतु आता लगेच आता हा अविनाश मामा म्हणतो की चला चला लवकरात लवकर आता तरी केक कापूयात. त्यानंतर आता सगळ्यांना स्टेजवर बोलवलं जातं. सगळेजण स्टेजवर येतात. आकाश आणि नम्रता शेजारी येऊन उभे राहतात. अविनाश मामा आणि वल्लरी आणि अर्णव केक कापतो. आजी सुद्धा आलेली असते, अंजली सुद्धा. आजी आता खुश होत पाहत आहे आपल्या नातवाचं हे सुख आणि तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आकाश सुद्धा थोडासा नाराजच असतो. त्यानंतर मात्र जेव्हा आता हा केक कापला जातो सगळ्यात अगोदर तो ईश्वरीला केक भरवतो. अविनाश मामाच्या तोंडालाच पाणी सुटलेलं असतं. त्यानंतर आता तो वल्लरी आणि अविनाश मामा यांना सुद्धा केक भरवतो आणि नम्रता आणि आकाश या दोघांना सुद्धा. आकाश त्याला घट्ट मिठी मारतो आणि आता हा अर्णव त्याला घट्ट मिठी मारून दोघंही इतके खुश झालेले आहेत परंतु आकाशचं नाव न घेतल्यामुळे आकाशला थोडंसं फील झालेलं असतं. त्यानंतर ईश्वरी आता पुढे येते आणि सगळ्यांना केक भरून झाल्यानंतर आता ईश्वरी स्वतः अर्णवला केक भरवते. तेव्हा अविनाश मामा आता आकाशच्या हातामध्ये ती बॉटल देतो. अविनाश मामा चेअरअप करत म्हणतो की हिपी फुरवे आणि सगळेजण मात्र आता सेलिब्रेट करत आहे आणि सगळ्यांना एक वेगळाच आनंद होतो. आकाश पुढे येतो. आकाश मात्र आता अगदी सगळं काही व्यवस्थित करतो आणि त्यानंतर ईश्वरी लगेच अर्णवच्या हातामध्ये हात घालून त्याच्या मिठीमध्ये येते आणि त्याच्या मिठीमध्ये आल्यानंतर अर्णव खूपच खुश होतो आणि तो ईश्वरीकडे खुश होत पाहत असतो आणि अर्णव नंतर सगळ्यांकडे बघून हसत असतो. तर ईश्वरी सुद्धा आता अर्णवकडे पाहते आणि ती सुद्धा खूप हसत असते. तिला खूप आनंद झालेला असतो. दोघंही एकमेकांना खुणावतात आणि दोघं एकमेकांना खुणून फक्त डोळ्यांनी इशारे करतात. दोघांनाही डोळ्यांचे इशारे समजलेले असतात आणि दोघेही आता खुश होऊन आपला जो काही आनंद आहे तो आज सेलिब्रेट करत आहे. सगळ्यांना खूप छान आणि भारी वाटत असतं आणि अर्णव तिचा हात घट्ट पकडतो आणि ईश्वरी सुद्धा त्याचा हात घट्ट पकडते आणि दोघंही बराच वेळ एकमेकांकडे पाहत असतात. दोघांना आता प्रेमाची जाणीव होते आणि दोघांनाही एकमेकांना प्रपोज करायचं असतं. दोघंही एकदम असे खुश झालेले आहेत. दोघांनाही आता एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. ईश्वरीला आता इतका आनंद वाटत असतो की अर्णव तिच्या खूपच जवळ आहे आणि अर्णवला सुद्धा ईश्वरी आपल्या खूप जवळ आहे याचा खूप आनंद मिळत असतो आणि दोघेही आता इतके खुश होतात आणि आपला जो काही आज हा पार्टी आहे तर तो सगळा जो डीलचा जो सक्सेस मिळालेला आहे तो आज एन्जॉय करत आहे आणि त्यात म्हणजे आता एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली सुद्धा देण्याचा चान्स मिळालेला आहे. सगळेजण इतके खुश आहे आणि सगळेजण आता ह्या आनंदात सहभागी सुद्धा झालेले आहेत. सगळ्यांना फार अगदी आनंद वाटत असतो आणि ईश्वरी अर्णवसाठी पुन्हा एकदा अगदी टाळ्या वाजवल्या जातात. दोघंही बराच वेळ एकमेकांकडे पाहत असतात. बराच वेळ त्यांचा आता हा जो काही रोमांस आहे तर तो सुरू असतो. डोळ्यांच्या इशाऱ्याने दोघांना खूप काही समजत असतं. तेव्हा मात्र आता दोघांनाही इतकं छान वाटत असतं. दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि सगळेजण आता हा कार्यक्रम सेलिब्रेट करत आहे. परंतु नम्रता आता इतकी तिला जळफाट होत असतो कारण सगळीकडे ईश्वरीचं आणि अर्णवचंच कौतुक होत असतं.
आकाश इतकं सर्व काही मदत करतो तरी सुद्धा कुणाला त्याचं काहीच नाही म्हणून तिला आणखीनच राग येतो. परंतु आकाशला काहीतरी आता वेगळंच फील झालेला असतो. तो सुद्धा जरा वेगळा शांतच असतो. परंतु अविनाश मामा, अंजली हे सगळेजण आता इतके खुश आहेत आणि सगळ्यांनी आपला जो काही आनंद आहे तर तो सेलिब्रेट करत आहे. अंजलीला इतका आनंद होतो. अंजली सुद्धा आता खरंच यामध्ये सहभागी आहे आणि खूप काही मोलाची कामगिरी ती बजावत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ईश्वरी एक छान असं गाणं गात असते. अर्णव ते गाणं इतकं छान ऐकत असतो आणि इतकं सगळेजण मात्र ईश्वरीचं कौतुक करत आहे. इतकं छान गाणं तिने आज गायलेलं असतं अर्णवसाठी. अर्णवला म्हणजे मिळालेल्या ह्या सक्सेससाठी तिने इतकं छान गाणं, आज इतकं मस्त गाणं गायलेलं आहे. त्यामुळे खरंच अगदी तिला खूप आनंद झालेला असतो आणि आज मात्र ती ते गाणं गात आहे. गाणं गात असताना अर्णव सारखं तिच्याकडे पाहत आहे. तेव्हा मात्र आता लगेच हा गाणं गायल्यानंतर ते दोघेही बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर आता रूमच्या म्हणजे घराच्या बाहेर असतात. तर अर्णव ईश्वरी दोघे एकटेच असतात. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तुला काहीतरी सांगायचं आहे. ईश्वरीला माहिती आहे की काय सांगायचं आहे. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की डोळे बंद कर. तेव्हा ईश्वरी डोळे बंद करते. जेव्हा मात्र तो आता डोळे बंद करायला जातो आणि त्याच वेळेस मात्र आता त्याला एक फोन येतो आणि तो फोन आल्या क्षणी त्याच्या म्हणजे हातामध्ये जे अंगठीचा बॉक्स आहे, कारण मिस इंदौरला ती अंगठी द्यायची असते आणि अंगठी द्यायची असते म्हणून तो खाली गुडघ्यावर बसतो आणि मिस इंदौरला जेव्हा म्हणजे तो म्हणतो की एक फोन आलेला आहे, मी फक्त फोन घेतो. म्हणून जेव्हा तो फोन उचलतो तेव्हा त्याला एक खूप मोठा जबर धक्का बसलेला असतो आणि तो जबर धक्का बसून मात्र तो म्हणतो की हॉट, आणि तेवढ्यात त्याच्या हातातील जी अंगठी आहे तर ती खाली पडते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.